काम करत असताना मी अनेक भाषणं ही मराठीत केली आहे, अनेक शोकप्रस्ताव मराठीत मांडलेले आहेत. या सभागृहाचं संपूर्ण प्रोसिडिंग नियम असतील अथवा सभागृहाची कार्यपद्धती असेल, ही संपूर्ण आपण मराठीत भाषेतनंच हाताळली आहे. जेवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे, त्याच्यापेक्षा अधिक किंवा तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल आहे. स्वर्गीय आशाताई भोसले ह्या आणि ह्यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाहीत. जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो. आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या भावना आम्हाला समजल्या, पण अध्यक्ष महोदय आपली प्रतिमा मलिन होईल असं ते प्रिंट देणारे किंवा ते जे काय चुकीचे वाक्योपचार करणारे जी कोण व्यक्ती असेल त्याच्यावरती यथोचित कारवाई होणं ही गरजेची आहे. कारण ह्या सभागृहाची प्रतिमा कुठे मलिन होता कामा नये, म्हणून आपण त्याच्यावरती ठोस कारवाई करावी अशी विनंती मी आपल्याला करतो. चला प्रश्न उत्तर.